नालासोपाऱ्यामध्ये मतदानाच्या तोंडावर पेल्हार पुलाजवळ पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। रात्री 2:30 वाजता सुमारास एका बाईकची झडती घेतली असता पाकिटात लपवून ठेवलेली 10,09,000ची रोकड जप्त केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गाड्यांसह दोघांना ताब्यात घेतलंय। त्यांच्यावर पेल्हार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। ही रक्कम नेमकी कोणाची आहे, कुठे चालली होती याचा तपास पोलीस करतायत। आपल्यासोबत मनोज तांबे जोडले गेलेले आहेत। मनोज, नालासोपाऱ्यामध्ये ही रोकड जप्त केलेली आहे, तरुणाकडनं आणखी काही माहिती समोर आली आहे का? नक्कीच रात्री 2:30च्या सुमारामध्ये पेल्हार ब्रिजच्या खाली पोलिस गस्त घालत असताना या तरुणाकडे रोकड आणून आलेली आहे। 10,09,000ची रोकड ही बोलली जात आहे। मात्र ही रोकड तो कुठे घेऊन जात होता, कशासाठी घेऊन जाता याचे काही पुरावे देखील पोलिसांच्या हाती सापडलेले आहेत। पेल्हार विभागातील काही लोकांची नावं समोर आली आहेत। त्यांच्याकडे हे पैसे पोहोचणार होते। निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी रक्कम घेऊन जाणं आणि वाटप करणं हा विरोधकांकडून दावा केला जात आहे। याच्यावरती कठोर कारवाई केली जावी अशी देखील मागणी केली जात आहे। आता या तरुणाला ताब्यात घेतले असून याची सखोल चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि या चौकशी आणखी काय निर्णय समोर येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता 4 व्हीलरच्या ऐवजी 2 व्हीलर मध्ये सुद्धा कॅश आणि रोकड सापडू लागलेली आहे। तेव्हा भरारी पथकांनी काळजी घेणं आणि तपासणी करणं गरजेचं आहे। धन्यवाद। हे बघा, घ्या 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 गाडी घ्या, या लवकर घ्या, हातात घ्या, पूरा खोल, पूरे में वही है, पूरा पैसा भरा।